राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केलाय। राज ठाकरे हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केलाय। तर राज ठाकरे हे राजकारणातील गजनी असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केली आहे। सोबतच अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। आपल्यासारखे नाही चौकामध्ये उभे करतायत, ज्याची आम्हाला निगा राखता येत नाही। श्रीमान राज ठाकरेजी यांनी त्यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी संमेलनामध्ये जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे। तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे। भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही। राजसाहेब हे राजकारणातले खरे गजनी आहेत। त्यांनी भाषण करण्याच्या आधी शर्टावर लिहून यायला पाहिजे होतं की 2014ला आपण कोणाच्या विरोधात आरोप केले, 2019च्या विरोधामध्ये निवडणुकीत आपण कोणावरती आरोप केले आणि 2024 मध्ये आपण कोणावरती आरोप केले। ते जर नुसतं लिहून आणून वाचले असते तर त्यांना कळालं असतं की आपण नेमकं कुठं चुकतोय। नेहमी भूमिका बदलल्याच्या नंतर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील। नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या 42 जागा कशा आल्या हा शॉक त्यांना 1.5 महिन्यानंतर बसलाय।